वसमत प्रतिनिधी दिनांक 15 जून 2025 रोजी वसमत विधानसभेचे लोकप्रिय आमदार राजूभाई नवघरे यांच्या शुभ हस्ते कुंभारवाडा मारुती मंदिर सभामंडप लोकार्पण सोहळा संपन्न। वसमत शहरातील शुक्रवार पेठ कुंभारवाडा परिसरातील नागरिकांनी छोटे मोठे सामाजिक धार्मिक कार्यक्रम लग्न समारंभ याच्या दृष्टीने सभागृहाची मागणी सातत्याने या भागातून केली जात होती। यापुढे परिसरातील धार्मिक सामाजिक तसेच छोटे मोठे लग्न समारंभ साखरपुडे यांच्यासाठी या जागेचा वापर होईल। नागरिकांकडून करण्यात आलेल्या मागणीची आमदार राजूभाई नवघरे यांनी पूर्तता केली। याबाबत परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले। यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आमदार राजूभाई नवघरे यांचा भव्य असा सत्कार केला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मण वाघ तर प्रमुख पाहुणे म्हणून मनोज भालेराव खैसरभाई, अयूबभाई, मदन भोसले, ईश्वर तांबोळी आदी मान्यवरांची उपस्थिती होती। यावेळी उपस्थितांशी आमदार राजूभाई नवघरे यांनी साधलेला संवाद पुढील प्रमाणे। मराठा टाइम्ससाठी विशाल शिंदे, वसमत। या मारुती मंदिर सभागृहाच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय लक्ष्मणराव वाघ, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले वसमत नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष खैसरभाई, अर्शदभाई, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे आयुबॉस मनोज भालेराव, गुड्डूभाई पैलवान, सत्तारभाई, हमारे अमर चावलभाई, खैसर सोदागर, मोहसिनभाई, आमचे अनिकराव मोरे मामा, मदनराव भोसले, कुलथे सत्तारभाई, ईश्वर तांबोळे, सन्माननीय व्यासपीठ, समोर जमलेली सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, तरुण मित्र, मागच्या 3-4 महिन्यापूर्वीच आपण या सभागृहाचं भूमिपूजन केलं होतं। तुमचे आमचे सगळे मारुती मंदिराचे कार्यक्रम असतील, सगळे धार्मिक कार्यक्रम असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, आपल्या गल्लीतील लेकीबाईचे लग्न असतील, साखरपुडे असतील, या सगळ्या कार्यक्रमाच्या दृष्टीनं एक सभागृह असलं पाहिजे अशी मागणी सातत्यानं आपल्या गल्लीतून येत होती। कुंभारवाडा मारुती मंदिराच्या माध्यमातून या विभागातील सगळेच कार्यक्रम आता या ठिकाणी होऊ शकतात। यासाठी ज्यांनी पुढाकार घेतला ते बालाजी मुरेंनी सातत्यानं इथले सगळे आपल्याला काम असेल, या विभागातील सगळ्या ग्रामस्थांना त्या विभागामध्ये आणून ही मागणी करण्याचं काम केलं असेल। निश्चित हे सभागृह अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने झालेले, आपले सगळे धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, आपल्या सगळे लग्नाचे कार्यक्रम असतील, यासाठी हा सभागृह निश्चित चांगल्या कामासाठी उपयोगी पडेल ही अपेक्षा मी बाळगतो आणि या सभागृहाचं लोकार्पण झालं असं मी जाहीर करतो। तुम्ही आम्हाला सत्कार केला त्याबद्दल समस्त इथल्या नागरिकांचं मी आभार मानतो, थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।